Question number 155. Y equal to log of e raised to x in bracket x square plus 2 upon x square minus 2 bracket raised to 3 by 2 log of e raised to x into x square plus 2 upon x square minus 2 bracket raised to 3 by 2. Again, very important time. त्या टाईपचे एक्झाम्पलही बऱ्याच वेळा बोर्ड एक्झाम्समधून असतच. डायरेक्ट डिफरन्शिएशन जर आपण यात विचार केला तर पुन्हा लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स म्हणजे हा कंप्लीट ब्रॅकेट घ्यावा लागेल. ब्रॅकेटमध्ये डेरिव्हेटिव्ह घेत असताना ई रेस टू एक्स आणि हा ब्रॅकेट यात पुन्हा यू इंटू व्हीचा रोल. या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेताना पुन्हा ब्रॅकेट रेस टू एन आधी कॉम्पोजिट आणि परत यू अपॉन व्हीचा रोल त्यात परत कॉम्पोजिट फंक्शन आहे. म्हणजे याच्या कॉम्प्लिकेशनचा आपण विचार करू शकतो. पण त्याऐवजी जर आपण लॉगच्या प्रॉपर्टीजचा यूज केला तर या टाईपचे एक्झाम्पल्स इझिली इव्हॅल्युएट होतात. लॉगच्या प्रॉपर्टीज यूज करताना पहिल्यांदा लॉग ऑफ यम इंटू एन या दोन टर्ममध्ये मल्टिप्लिकेशन आहे. लॉग यम प्लस लॉग एन असं आपण त्याला लिहू शकतो. लॉग यम इंटू एन इक्वल टू लॉग यम प्लस लॉग एन म्हणजे टर्म येईल लॉग ऑफ ई रेस टू एक्स प्लस log of x square plus 2 upon x square minus 2 bracket raised to divide. लॉगच्या तिन्ही प्रॉपर्टीजचा या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये यूज होतो. आधी लॉग यम इंटू एन म्हणजे लॉग यम प्लस लॉग एन सेपरेट लॉग घेतला. त्यानंतर लॉग ऑफ यम रेस टू एन म्हणजे इंडेक्सला असणारी टर्म लॉग ऑफ यम रेस टू एन इक्वल टू काय असतो एन इंटू लॉग यम. त्यामध्ये हा एक्स आणि हा 3/2 इंडेक्सच्या टर्म्स आहेत. त्या टर्म्स आपण लॉगला मल्टिप्लाय लिहू शकतो. म्हणजेच वाय इक्वल टू एक्स इंटू लॉग ई प्लस 3/2 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2 इंडेक्सला असणाऱ्या टर्म्स मल्टिप्लाय घेतल्या. पुन्हा यामध्ये लॉग ई ची किंमत 1 असते. लॉग ई त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही, त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते. कारण बेस मेन्शन केलेलं नाही म्हणजे बेस ई असणार. लॉग ई ची किंमत 1 येते. वाय इक्वल टू एक्स इंटू 1 प्लस 3/2 लॉग यम अपॉन एन. पुढच्या ब्रॅकेटसाठी लॉग यम अपॉन एनलाच आपण लॉग यम मायनस लॉग एन असं सेपरेट लिहू शकतो. पण हे लिहित असताना इथे ब्रॅकेट आवश्यक आहे कारण हा जो 3/2 आहे तो पूर्ण लॉगच्या टर्मला मल्टिप्लाय. लॉग यम मायनस लॉग एन म्हणजेच लॉग एक्स स्क्वेअर प्लस 2 मायनस लॉग एक्स स्क्वेअर मायनस 2. आता सगळ्या टर्म्समध्ये फक्त ॲडिशन आणि सबट्रॅक्शन्स आहेत. त्यामुळे डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करू शकतो. डिफरन्शिएट नाव with respect to x dy by dx equal to derivative of x चा डेरिव्हेटिव्ह x into 1 म्हणजे x चा डेरिव्हेटिव्ह प्लस
3/2 कॉन्स्टंट लगेच आउटसाइड ठेवला, इंटू ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x square plus 2 minus derivative of log of x square minus 2. म्हणजे डिफरन्शिएट करतानाच ॲडिशन सबट्रॅक्शन असल्यामुळे प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला आणि कॉन्स्टंट्स आउटसाइड ठेवले. आता यामध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 प्लस 3/2 in bracket log of x square plus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x square plus 2 into derivative of again x square plus log x square plus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x square plus 2 आणि पुन्हा x square plus 2 चा डेरिव्हेटिव्ह मायनस log of x square minus 2 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x square minus 2 into derivative of again x square minus 2. log of x square minus 2 डेरिव्हेटिव्ह 1 upon x square minus 2 आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तो x square minus 2 इक्वल टू 1 plus 3/2 याचं ॲडिशन करून त्याला 5/2 लिहायचं नाही. हे इथे 1 plus 3/2 दिसतात, यांचं ॲडिशन करतात लगेच काही जण 1 plus 3/2 इक्वल टू 5/2. यांचं ॲडिशन होणार नाही कारण 1 हा सेपरेट आहे आणि 3/2 हा पुढे असणाऱ्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. तर 3/2 मध्ये आणि ब्रॅकेटमध्ये जर ॲडिशन असतं, इथे जर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असतं तर मात्र 1 plus 3/2 आपल्याला ॲड करता आले असते, पण तो 3/2 पुढे असणाऱ्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, त्यामुळे 1 आणि 3/2 यांचं इथे ॲडिशन करता येत नाही. यात पहिला 1 ॲज इट इज राहील प्लस 3/2 ॲज इट इज इन ब्रॅकेट 1 upon x square plus 2 इंटू x square plus 2 चा डेरिव्हेटिव्ह काय 2x मायनस 1 upon x square minus 2 इंटू x square minus 2 चा पण डेरिव्हेटिव्ह 2x. त्या ब्रॅकेटमधून 2x कॉमन घेता येईल, म्हणजे टर्म शिल्लक राहील इक्वल टू 1 प्लस 3/2 इंटू 2x इन ब्रॅकेट 2x कॉमन घेतला 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 2 मायनस 1 अपॉन x स्क्वेअर मायनस 2. सिम्प्लिफिकेशन आता यापुढे केअरफुली लक्षात घ्या कशा पद्धतीने होत आहे ते. या ग्रुप मधल्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सेम सिम्प्लिफिकेशन स्टेप्स आहेत. तर यात त्या ठिकाणचा हा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे 1 प्लस 3x इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन करता येईल ब्रॅकेट मधल्या टर्मचं 1 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 2 आणि मायनस 1 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 2, पण तो मायनस असल्यामुळं मायनस साइन एक्स स्क्वेअर प्लस 2 या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल, म्हणजेच टर्म येईल मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 ब्रॅकेट क्लोज. यामध्ये हे प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतील. 1 प्लस 3x इंटू न्यूमरेटरला -2 म्हणजे -4 राहील
आणि डिनॉमिनेटरला a प्लस बी इंटू ए मायनस बी या स्वरूपात टर्म आहे. a प्लस बी इंटू ए मायनस बी, त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस 2 स्क्वेअर असं आपण लिहू शकतो, इक्वल टू 1 ॲज इट इज प्लस 3x इंटू मायनस 4, that is minus 12x upon denominator x raised to 4 minus 4. मोस्ट ऑफ द एक्झाम्पल्स इथपर्यंतच आन्सर सफिशियंट आहेत, पण एवढं सिम्प्लिफिकेशन नेसेसरी आहे. यात काही ठिकाणी हे क्रॉस मल्टिप्लिकेशनची आवश्यकता पडत नाही, कारण टर्म जर डिफरंट असतील तर. मोस्ट ऑफ द एक्झाम्पलमध्ये इथपर्यंत हे सिम्प्लिफिकेशन आवश्यक आहे. In 156, y equal to log of a raised to x into square root of x minus 4 upon 3x minus 4. हा प्रॉब्लेम पण मागच्या प्रॉब्लेम सारखाच आहे, फक्त यात स्क्वेअर रूट दिलेला आहे. आधी यामध्ये लॉग ऑफ a रेज टू x इंटू कंप्लीट टर्म जी स्क्वेअर रूट मध्ये त्याला आपण x मायनस 4 अपॉन 3x मायनस 4 ब्रॅकेट रेज टू 1/2 असं लिहू शकतो. नंतर लॉग ऑफ m इंटू n इक्वल टू लॉग m प्लस लॉग n ही प्रॉपर्टी यूज करता येईल. लॉग ऑफ m इंटू n इक्वल टू लॉग a रेज टू x प्लस लॉग x मायनस 4 अपॉन 3x मायनस 4 ब्रॅकेट रेज टू 1/2. लॉग ऑफ m इंटू n इक्वल टू लॉग m प्लस लॉग n. नंतर इंडेक्सला असणाऱ्या टर्म्स लॉगला मल्टिप्लाय घेता येतील, म्हणजेच हा जो रेज टू x आहे तो लॉगला मल्टिप्लाय होईल, म्हणजे x इंटू लॉग a प्लस 1/2 इंटू लॉग ऑफ x मायनस 4 अपॉन 3x मायनस 4. सेम स्टेप आहेत दोन्ही एक्झाम्पलसाठी. त्यामध्ये a रेज टू x ऐवजी e रेज टू x होता आणि लॉग e ची किंमत 1 असते, पण लॉग a ची किंमत 1 नसते, त्यामुळे हा लॉग a ॲज इट इज राहील इंटू x तो पण ॲज इट इज, x इंटू लॉग a ॲज इट इज प्लस 1/2 इंटू लॉग m अपॉन n, त्यालाच लॉग m मायनस लॉग n लिहिता येईल, दॅट इज log of x minus 4 minus log of 3x minus 4. Log m upon n means log m minus log n. And now differentiate with respect to x. dy by dx equal to, डेरिवेटिव घेताना आता लॉग ए कॉन्स्टंट आहे तो आउटसाइड राहील कारण त्याला मल्टिप्लाय x आहे. लॉग ए इंटू
derivative of x plus 1/2 constant outside derivative of log of x minus 4 minus derivative of log of 3x minus 4. प्रत्येक टर्म मध्ये फक्त ऍडिशन सबट्रॅक्शन आहे, त्यामुळे प्रत्येक टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतला आणि कॉन्स्टंट आउटसाइड ठेवले. कॉन्स्टंट टर्म आहेत लॉग ए आणि हा 1/2, दोन टर्म आउटसाइड इक्वल टू लॉग ए इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 1/2 constant as it is log of x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x minus 4 into derivative of again x minus, पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा x minus 4 चा मायनस log of 3x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 3x minus 4 into derivative of again 3x minus 4 equal to next term log a into 1 म्हणजे log a plus 1/2 as it is in bracket 1 upon x minus 4 into x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे मायनस 3x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह काय 3, म्हणजे टर्म येईल 3 अपॉन 3x minus 4. 3x minus 4 चा डेरिव्हेटिव्ह येईल 3 3x minus 4. कॉमन काही टर्म येत नाही ब्रॅकेट मधून, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय इक्वल टू log a plus 1/2 in bracket cross multiplication carefully 1 into 3x minus 4 म्हणजे पहिली टर्म येईल 3x minus 4 आणि नंतर -3 मल्टिप्लाय होणार आहे x minus 4 ला. -3 मायनस पण आहे 3 पण आहे, तर दोन्ही टर्म मल्टिप्लाय होतील x minus 4 ला. -3 जर मल्टिप्लाय केला तर काय येईल -3x आणि मायनस इंटू मायनस प्लस 12 किंवा आपण -3 इन ब्रॅकेट x minus 4 आणि एक पुन्हा पुढची स्टेप अशी सेपरेट देऊ शकतो. -3 इंटू x मायनस 3x -3 इंटू मायनस 4 म्हणजे प्लस 12 डिवायडेड बाय x minus 4 into 3x minus 4. त्यामध्ये हे प्लस 3x मायनस 3x कॅन्सल इक्वल टू log a प्लस 1/2 इंटू 12 minus 4 येतो 8 अपॉन x minus 4 इंटू 3x minus 4. हे दोन ब्रॅकेट काही मल्टिप्लाय करण्याची गरज नाही डिनॉमिनेटरचे, ॲज इट इज इथे फक्त 2 ने डिवाइड होईल, म्हणजेच फायनल आन्सर येईल log a प्लस 4 अपॉन x minus 4 into 3x minus 4.
इथून पुढच्या एक्झाम्पलसाठी आता डेरिव्हेटिव्हच्या प्रॉब्लेमच्या लेंथ इन्क्रीज होतात, त्यामुळे या पुढच्या प्रॉब्लेमसाठी सीईटीसाठी काही डायरेक्ट शॉर्ट मेथड्स आहेत. इथपर्यंतचे जे प्रॉब्लेम्स होते त्यात आपण डायरेक्ट फक्त यू इंटू चा रोल, यू अपॉन चा रोल हे रूल्स डायरेक्ट यूज करू शकतो. पण या पुढच्या एक्झाम्पलसाठी ज्या शॉर्ट मेथड आहेत त्या लक्षात येण्यासाठी या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस मात्र खूप जास्त होणं आवश्यक आहे. जर ही प्रॅक्टिस झालेली असेल तर हा जो प्रॉब्लेम आहे या प्रॉब्लेमची या पहिल्या स्टेपवरून आपण डायरेक्ट ही स्टेप लिहू शकतो. म्हणजे हा मिडल पूर्ण सेक्शन इलिमिनेट होतो सीईटी साठी. या प्रॉब्लेम वरून डायरेक्ट ही स्टेप. यातही पुन्हा रूल्स तेच, लॉगच्या प्रॉपर्टीज पण यूज कराव्या लागतात. डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले, कंपोजिट फंक्शन सगळं यूज होतं, पण डायरेक्ट आपल्याला या स्टेप पर्यंत जाता येतं आणि इथून पुढे मग फक्त हे सिम्प्लिफिकेशनच्या 2-3 स्टेप राहतात. अशा प्रकारच्या काही मेथड्स या ठिकाणी क्रिएट होणार आहेत. पण यापूर्वी काही एक्झाम्पल्स आधी तुम्ही यामधले हे प्रॅक्टिस आउट करणं आवश्यक आहे, तरच ती शॉर्ट मेथड कळू शकेल. लॉगॅरिथमिक डिफरेंशिएशन. लॉगॅरिथमिक डिफरेंशिएशन आतापर्यंत आपण जे पाहिले ते डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स होते आणि हा आहे तो लॉगॅरिथमिक डिफरेंशिएशन. दोन टाइप मध्ये डिफरन्स त्या प्रकारचा आहे पहा. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये लॉग जर असेल तर लॉगच्या समोरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कशा पद्धतीने घेतो, त्यासाठी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स हा फॉर्म्युला यूज करतो आणि पुन्हा जी टर्म लॉगच्या समोर आहे ती टर्म डिफरन्शिएट करतो. तर यामध्ये पहिल्यांदा काही फंडामेंटल्स. एक्स रेज टू एन या स्वरूपात जर फंक्शन किंवा टर्म असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो एन इंटू एक्स रेज टू एन मायनस 1. एक्स रेज टू एन चा डेरिव्हेटिव्ह आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेज टू एक्स इक्वल टू असतो ए रेज टू एक्स इंटू दोन्ही मध्ये डिफरन्स काय या दोन टर्म्स मध्ये. पहिल्या टर्म मध्ये बेस व्हेरिएबल आहे आणि इंडेक्स कॉन्स्टंट आहे. बेस व्हेरिएबल असेल आणि इंडेक्स कॉन्स्टंट असेल तर आपण एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला यूज करतो. दुसऱ्या टर्म मध्ये बेस कॉन्स्टंट आहे आणि इंडेक्स व्हेरिएबल आहे, अशा ठिकाणी आपण ए रेज टू एक्स इंटू लॉग ए हा फॉर्म्युला यूज करतो. म्हणजे व्हेरिएबल टर्म कुठली आणि बेस कॉन्स्टंट टर्म कुठली आहे त्यानुसार हे दोन फॉर्म्युले सेपरेट आहेत. पण जर टर्म या स्वरूपात असेल एक्स रेज टू एक्स, आता यासाठी फॉर्म्युला कुठला सुटेबल आहे. म्हणजे बेस पण व्हेरिएबल आहे आणि इंडेक्स पण व्हेरिएबल आहे. एक्स रेज टू एक्सच प्रत्येक वेळी असेल असं नाही. साइन एक्स रेज टू कॉस एक्स, कॉस एक्स रेज टू लॉग एक्स. बेस व्हेरिएबल, इंडेक्स पण व्हेरिएबल. अशा टर्मसाठी हा जो पहिला फॉर्म्युला आहे एक्स रेज टू एन चा
त्यानुसार टर्म येऊ शकते x इंटू एक्स रेस टू एक्स मायनस 1. हा फॉर्म्युला यूज करता येत नाही, कारण हा फॉर्म्युला कोणासाठी आहे? इंडेक्स कॉन्स्टंट असेल तर. यात इंडेक्स कॉन्स्टंट आहे का? नाही. जर आपण दुसरा फॉर्म्युला वापरला तर त्यानुसार एक्स रेस टू एक्स इंटू लॉग एक्स अशी टर्म येईल. पण हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही, कारण हा फॉर्म्युला कधी वापरायचा आहे? बेस कॉन्स्टंट असेल तर. यात बेस कॉन्स्टंट आहे का? नाही. आणि त्यामुळंच ज्यावेळी बेसला व्हेरिएबल असतो आणि इंडेक्सला पण व्हेरिएबल असतो, त्यावेळी एक्स रेस टू एन किंवा ए रेस टू एक्स या दोन्ही पैकी एकही फॉर्म्युला यूज करायचा नाही. यासाठी आपल्याला यूज करायची आहे मेथड लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन्स अँड लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणजे दोन्हीमध्ये डिफरन्स काय? आत्तापर्यंतच्या मध्ये लॉग हे फंक्शन ऑलरेडी क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं, म्हणजे लॉग ऑफ एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किंवा आत्ता पाहिले लॉगचे 2 प्रॉब्लेम्स, त्यात लॉगचं फंक्शन ऑलरेडी क्वेश्चनमध्ये एक्झिस्ट होतं. पण इथे आपल्या समोर आता फंक्शन असेल y इक्वल टू एक्स रेस टू एक्स. यात कुठली लॉगची टर्म दिसते का? नाही. पण व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असल्यामुळं एक्स रेस टू एन आणि ए रेस टू एक्स या दोन्ही पैकी आपण एकही फॉर्म्युला यूज करू शकत नाही. हा प्रॉब्लेम किंवा हा टाईप सॉल्व करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला पहिली स्टेप यामध्ये काय करावं लागते? दॅट इज टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स म्हणजे दोन्ही साइड्सचा लॉग घ्यायचा. therefore log y इक्वल टू लॉग ऑफ काय येईल? एक्स रेस टू एक्स. दोन्ही साइड्सचा लॉग घेतला. आपली डिफिकल्टी होती की बेस पण व्हेरिएबल आहे आणि इंडेक्स पण व्हेरिएबल आहे. पण आता लॉग घेतल्यामुळं काय होईल? इंडेक्सला असणारी जी टर्म आहे ती टर्म लॉगला मल्टिप्लाय, आणि म्हणजेच लॉग वाय इक्वल टू एक्स इंटू, आणि आता आपण राईट साईडचा डेरिव्हेटिव्ह यू इंटू व्हीचा फॉर्म्युला वापरून फाइंड करू शकतो. म्हणजे लॉग कशासाठी? इंडेक्सला असणारा जो व्हेरिएबल आहे तो लॉगला मल्टिप्लाय येण्यासाठी आपल्याला दोन्ही साइड्सचा लॉग घेणं आवश्यक असतं, आणि या मेथडला, या प्रोसेसला म्हटलं जातं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. त्यात आधी लॉग घेणं आवश्यक आहे. आता यापुढे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दोन्ही साइड्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो नाव इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. राईट साईडला आपण यू इंटू व्हीचा वापरू शकतो, पण आता लेफ्ट साईड आधी इम्पॉर्टंट आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, पण इथे टर्म आली आहे लॉग वाय. मग लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 अपॉन वाय इंटू, पुन्हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा घ्यावा लागेल? वायचा, कारण आपण डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू एक्स. समजा लॉग ऑफ साइन एक्स असेल, लॉग ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहितो? 1 अपॉन साइन एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. जी टर्म लॉगच्या समोर आहे त्याचा परत आपण डेरिव्हेटिव्ह घेतो. इथे लॉगच्या समोर वाय, 1 अपॉन वाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू राईट साईडला यू इंटू व्हीचा रूल जर वापरला, एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स प्लस log x into derivative of x, x into derivative of log x plus log x into derivative of x, then 1 upon y into dy by dx equal to x into
लॉग चा डेरिव्हेटिव्ह काय 1/x प्लस लॉग ॲज इट इज इंटू चा डेरिव्हेटिव्ह 1. यामध्ये हा x आणि हा x कॅन्सल होऊन जाईल. 1/y इंटू dy बाय dx इक्वल टू काय येईल 1 प्लस पण आपल्याला व्हॅल्यू dy बाय dx हा जो लेफ्ट साइडला डिवाइड असणारा y तो आपण राईट साइडला मल्टिप्लाय घेऊ शकतो. सो dy बाय dx इक्वल टू y इंटू ब्रॅकेट 1 प्लस log x y in bracket 1 plus log x. But now from equation 1 y ची व्हॅल्यू काय and therefore dy by dx equal to x raised to x into 1 plus log x. CET साठी आपण हा डायरेक्ट फॉर्म्युला म्हणून यूज करणार आहेत, पण x raised to x एवढ्या एकाच टर्मसाठी बोर्डसाठी तर आपल्याला ही प्रत्येक वेळी प्रोसेस पूर्ण कंपल्सरी बोर्डसाठी हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करायचा नाहीच आहे. CET साठी ज्या ठिकाणी फक्त x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे अशा ठिकाणीच x रेस टू x इंटू 1 प्लस लॉग x हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहेत. पण जसं x रेस टू n चा फॉर्म्युला आपण साइन क्यूब x साठी वापरला किंवा कॉस रेस टू 4 साठी वापरला, तसा हा x रेस टू x चा फॉर्म्युला साइन x रेस टू कॉस x किंवा कॉस x रेस टू लॉग x अशा प्रकारच्या फंक्शनसाठी हा डायरेक्ट फॉर्म्युला वापरायचा नाही. ही पूर्ण प्रोसेस त्यामध्ये कंप्लीट करणं आवश्यक आहे. x रेस टू x चा फॉर्म्युला हा फक्त x रेस टू x साठीच वापरायचा आहे. x च्या जागी फंक्शन असेल तर त्यासाठी ही कंप्लीट लॉगॅरिथमिक प्रोसेस करायची. त्यात व्हेरिएबलचा इंडेक्स जर व्हेरिएबल असेल म्हणजे बेस पण व्हेरिएबल इंडेक्स पण व्हेरिएबल, तर आधी पहिली स्टेप म्हणजे दोन्ही साईडचा लॉग घ्यायचा आहे. लॉग घेतल्यानंतर राईट साईडला काय येईल, जी इंडेक्सला असणारी टर्म आहे ती आपण लॉगला मल्टिप्लाय घेऊ शकतो. आणि मग आपल्या युजल ट्रॅकमध्ये प्रॉब्लेम येतो हा, राईट साईडला फक्त u इंटू व्हीचा रूल आणि लेफ्ट साईडला लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy बाय dx. शेवटच्या स्टेपला जो लेफ्ट साईडला y तो राईट साईडला मल्टिप्लाय घ्यायचा आणि कन्व्हिनियंट असेल तर y ची व्हॅल्यू जी आहे इक्वेशन 1 मध्ये ती सबस्टिट्यूट करायची. अदरवाईज y ॲज इट इज ठेवला तरीही चालतो शेवटच्या स्टेपला.
त्यानंतर सपोज y इक्वल टू sin x raised to log x. Sin x raised to log x. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल. बेसला पण व्हेरिएबल आहे, इंडेक्सला पण व्हेरिएबल आहे. फर्स्ट स्टेप विल बी taking log on both sides. दोन्ही साइडचा जर लॉग घेतला तर log y इक्वल टू log ऑफ sin x रेस टू काय log x. आता इंडेक्सला असणारी टर्म लॉगला मल्टिप्लाय म्हणजेच log y इक्वल टू log x इंटू log ऑफ sin x differentiate with respect to x dy by dx derivative of log y equal to log x into log of sin x. लेफ्ट साइडचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे log y चा डेरिव्हेटिव्ह येईल 1 upon y into dy by dx. log y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon y into dy by dx. राईट साइडला u into v चा रूल, त्यामध्ये u म्हणजे log x आणि v म्हणजे log ऑफ sin x. u into v चा रूल जर वापरला तर काय येईल पहा. log x म्हणजे फर्स्ट फंक्शन ॲज इट इज into derivative of log of sin x plus second function log of sin x into derivative of function म्हणजे log x. first function log x as it is into derivative of second plus second function as it is into derivative of first. u into v चा रूल equal to log x as it is राहील log of sin x चा डेरिव्हेटिव्ह log of sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon sin x into again derivative of sin x. log of sin x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon sin x आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह येईल sin x चा. x log of sin x into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x equal to log x into 1 upon sin x into sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस पुढची टर्म log of sin x into 1 upon x as it is. म्हणजेच लेफ्ट साइड येईल 1 upon y into dy by dx equal to राईट साइडची टर्म log x into cos x upon sin x म्हणजे cot x plus log of sin x upon x आणि शेवटी y ची टर्म राईट साइडला ट्रान्सफर केली. y in bracket log x into cot x
प्लस लॉग ऑफ साइन एक्स अपॉन एक्स. शेवटी आपण y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. साइन एक्स रेस टू कॉस साइन एक्स रेस टू लॉग एक्स किंवा ॲज इट इज y जरी ठेवला फक्त तरी सफिशियंट असतो.